रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्याने आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करत आहे. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. खोपोलीजवळील उद्धर या छोट्या गावात आत्मतृप्ती नावाने पर्यावरणपूरक सामूहिक शेती केंद्र चालविणारा आणि सेंद्रिय शेतीची खास धरणारा तरुण तडफदार तुषार, स्वागत आहे तुझं या रामराम मंडळीच्या कट्ट्यावर. 2च दिवसापूर्वी तुझ्या शेतातील रसाळ सुमधुर कलिंगड आम्ही सगळ्यांनी खाल्लेत, त्यामुळे आमचं तर आत्मतृप्त झालाय. तर त्याविषयी आपण नक्कीच बोलू, पण तत्पूर्वी तुझा जो सगळा प्रवास आहे पहिल्यापासूनचा, तो थोडक्यात जरा सांगितलंस तर आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे शिक्षण कुठे झालं, कसं झालं, कुठे कुठे जायला लागलं, ते जरा नीट सांग. बरोबर, चालेल. तर नमस्कार पहिल्यांदा रामराम मंडळी. मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि ही खरी गरज आहे की अशा व्यक्ती समाज माध्यमांमधून लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत, त्याबद्दल. तर तुषार केळकर माझं नाव, आणि गेले 9 वर्ष मी आत्मतृप्ती ओपन कम्युनिटी लर्निंग सेंटर म्हणून उद्धर येथे एक छोट्याशा खेडेगावात चालवतोय. आणि त्यामध्ये इको आर्किटेक्चर रिलेटेड आणि ऑर्गॅनिक फार्मिंग, वाईल्ड लाईफ या 3-4 प्रकारातल्या गोष्टी तिथे आम्ही प्रॅक्टिस करत असतो. सो तत्पूर्वी माझं शिक्षण ITI केलं मी, आणि त्याच्यानंतर एक डिप्लोमा केला. त्याच्यामध्ये मी टाटा मोटर्ससारख्या कंपनीमध्ये काम केलं 1-1.5 वर्ष. पण तिथे काही मन रमत नव्हतं असं, म्हणजे काय, मला पहिल्यापासून नेचरची आवड. आम्ही तेव्हा पण असताना तिथे लोहगड विसापूर म्हणून एक आहेत लोणावळ्याच्या इथे, बरोबर, तिथे पर्यटकांना आम्ही फिरायला घेऊन जायचो. सो तिथपासून, आणि त्याच्यात मी परत सर्पमित्र, सो ती आणखीन एक वेगळीच आवड होती की साप पकडायचे आणि जंगलात सोडायचे. असं करत असताना मग टाटा मोटर्समधलं काम आमचं संपलं, आणि मग करायचं काय पुढे. सो मग त्या दरम्यान खूप वेगवेगळ्या ठिकाणी जॉब्स केले, पण कधी 3-4 महिन्याच्या वरती मी काय टिकलोच नाही, की मला ते आवडच नव्हती. म्हणजे जमायचंच नाही कधी की आपण असं 8 ते 5 रुटीन. आणि मग काहीतरी असं वेगळं करायचं म्हणून त्या दरम्यान एक आनंद पेंढारकर म्हणून स्प्राऊट त्यांची संस्था आहे जे मुंबईमध्ये चालवतात, त्यांच्याशी ओळख झाली, कारण ते पण वाईल्ड लाईफ आणि नेचर रिलेटेड सगळी कामं करतात. सो मी एकदा मालाडला ICICI बँकेचा इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलो होतो, आणि मला 3 दिवसांनी जॉईन व्हायचं होतं. सो मी त्यांना म्हटलं की तुमच्या घरी राहायला येऊ शकतो का. ते म्हणाले ये म्हणून. आणि गेल्यानंतर मग त्यांनी ते मला म्हणाले, तू का सिटीमध्ये आलाय, तू का जॉब करतोय सिटीमध्ये, तू नाही जॉब करू शकत सिटीमध्ये, तू नेचरचा मुलगा आहेस, तू नेचरमध्येच जा. माझ्यासाठी तुझ्याकडे एक अपॉर्च्युनिटी आहे की हाईड आऊट म्हणून एक फार्म आहे जो पालघरच्या इथे आहे, विक्रमगड झडपोली म्हणून गावात होता. हेमंत छाबरिया म्हणून त्याचा होस्ट होता. सो त्याला आत्ता गरज आहे तिथे कोणी त्याचा फार्म हाऊस सांभाळायची, तर तू करशील का. ते म्हणजे 3 दिवस तशी आहेत, चला कुणातरी फार्म हाऊस जाऊन राहूया म्हणून. मग त्याच्या इथे गेल्यानंतर तिथे नेदरलँडची जवळजवळ 20 लोकं होती, आणि त्याची आयाना नावाची छोटी मुलगी होती. सो तो सगळं त्यांना फार्म दाखवणं, तो पण ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. त्याच्यानंतर त्याच्याकडे मातीची घरं बांधलेली होती. मग ते सगळं मला आवडलं, आणि म्हटलं हा मी जॉब करू शकतो इथे. जवळजवळ 1 वर्ष मी तिथे जॉब केला, आणि हाईडआऊट हेमंत छाबरापेक्षा हाईडआऊट तुषार म्हणूनच प्रसिद्धीस जास्त यायला लागलं ऑटोमॅटिकली. पण मग तेव्हा एक LSSC म्हणून लर्निंग सोसायटी अनकॉन्फरन्स, एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे तिथे ती कॉन्फरन्स झाली, आणि ती होस्ट करण्याचा मान आमच्या हाईडआऊटला मिळाला. आणि मग तिथे मी मनीष जैन, रेवा दांडगे यांना भेटलो. तर त्यांनी माझं सगळं ते होस्टिंग आणि सगळं ते स्किल बघून ते मला म्हणाले की तुझं पोटेन्शियल इथे का फुकट घालवतोस, की तू स्वतः काहीतरी करू शकतोस. तर आम्ही स्वराज युनिव्हर्सिटी आहे आमची, तू आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे. तर मी त्यांना म्हटलं मला पैसे किती मिळतील. ते म्हणाले पैसे आम्ही तुला काही देणार नाही,
पण पैसे कमवण्याचं साधन उपलब्ध करून देऊ शकतो. किंवा ते स्किल तुला आम्ही हा, ते आहे कौशल्य. तुझ्याकडे ऑलरेडी, ते आम्ही So- वाढवू. त्याला आम्ही असा वे देऊ शकतो. बरोबर. तर मी म्हणलं ठीक आहे, चला जाऊया म्हणून उदयपूरला. होय. पण तू आता हे जरा सगळं पटकन उदयपूर पर्यंत पोहोचलास. आपण आधी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुझा उद्धार ते दापोलीचा पण प्रवास मला ऐकायचा आहे. ओके. तो आधी सांग. ओके. सो बेसिकली 9वी मध्ये मी 3 वर्ष नापास झालो. हे म्हणजे लोकांना आता ऐकू दे. लोक जे फेल्युअर म्हणतात ना, Yes. की फेल्युअर मध्ये काही Depression माणूस येतो. फेल झाला हं, की संपला संपला. असं. तर एक तर गावात असल्यामुळे उन्हाळपणा, क्रिकेट म्हणजे जीव की प्राण. सो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत क्रिकेट. आणि त्याच्यामध्ये मग 9वीला पहिल्या वर्ष फेल, दुसऱ्या वर्षी फेल, तिसऱ्या वर्षी फेल. मग आई वडिलांनी उचलला आणि मला हॉस्टेलमध्ये टाकून दिला, हा गावात काही सुधारणार नाही म्हणून. आणि मी 10वीला फर्स्ट क्लास पाडला. क्या बात है. हं, हं. म्हणजे आणि मग त्याच्यानंतर मग परत इकडे आलो. ते वाकोलीला दापोलीचे ते वाकोली म्हणून एक छोटंसं गाव आहे, सागरपुत्र म्हणून त्या हॉस्टेलचं नाव आहे. अच्छा, म्हणजे ते अण्णा शिरगावकरांचं होतं. येस, हो. अण्णा शेरगावकरांचं. आणि त्यांच्या इथे मी होतो कमीत कमी 2 वर्ष, 9वी 10वी. अण्णा आमचे फॅमिली फ्रेंड. ओ, मग तुम्हाला अनिस पटवर्धन पण माहित असतील. अनिश माझा दोस्त आहे. अरे मी त्यांच्याकडे राहायचो अच्छा, म्हणजे दापोलीत? दापोलीमध्ये. हो, हो, अनिस दादा आणि मुक्ताताई. मुक्ता तेव्हा दाभोळकर. त्यांची मित्वा खूप छोटी होती. तिला आता रिसेंटली मेसेज पण केला होता, मी तुला आठवतो का? मी ती म्हणते तू कसं आठवशील मला म्हणून. असं. ओके. हं. तर मग तिथे 2 वर्ष राहिलो. 10वीत चांगले मार्क पडले. मग इकडे आलो, 11वी 12वी केली. मग ITI केला आणि मग डिप्लोमा केला आणि मग जॉबला लागलो. आणि ते डिप्लोमात पण तुला चांगले मार्क्स मिळाले. हो, फर्स्ट क्लास मिळाला मला. हा, म्हणजे हायस्कूल मधलं जे अपयश होतं त्याचा आणि हा. पुढच्या शिक्षणाचा तसा काही संबंध नाही. आता आपण उदयपूरला परत जाऊया. हां. स्वराज युनिव्हर्सिटी. आणि मग मी उदयपूरला गेलो. तर उदयपूरला गेल्यानंतर जीवन विद्या नावाचा वर्कशॉप होता. हं. आणि आता त्यांचं नाव नेमकं आठवत नाही. मग जीवन विद्या म्हणजे काय होतं, की त्याच्यामधून तुम्हाला जीवनामध्ये काय पाहिजे हे वेगळ्या अँगल, 6 दिवसाचा वर्कशॉप तो होता. आणि त्याच्यामध्ये ते खूप सारे वेगवेगळे पैलू लोकांना सांगायचे. आमचं सिलेक्शन वगैरे झालं आणि मग पहिले 2 महिन्यात तुम्हाला काय करायचं आहे. तर मला शेती हा कन्सेप्ट असा कधी नव्हता माझ्या डोक्यामध्ये पहिल्यांदा. पण मला काही बनवायला आवडायचं. म्हणजे एक आर्टिस्ट किंवा आर्किटेक्चर रिलेटेड जे आपण म्हणतो ना, कारण मी हाईडआउटमध्ये असताना एक झोपडी बांधली होती. नवनिर्मिती. हां, झोपडी बांधली होती. शेतीमध्ये असा कधी फारसा इंटरेस्ट नव्हता, तेव्हाही नव्हता. पण आर्किटेक्चर आणि शेती हे भाऊ बहीण आहेत. हं, हं, हं. सो मग ते कुठेतरी यायला पाहिजे म्हणून मी शेतीकडे वळलो. आर्किटेक्चर असं झालं की मग तिथे तुम्हाला असे काही टॉपिक शोधायला ते मदत करतात, फॅसिलिटेटर, की ते तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारतात, सेशन्स होतात. मग इमोशनली तुम्ही किती लेवलला डाऊन होताय, कोणत्या प्रॅक्टिकली, सगळ्या गोष्टींचे, सस्टेनेबिलिटीवरती, फूडवरती, असे वेगवेगळे पहिले 2 महिन्यात सेशन्स होतात. मग ते प्रत्येक म्हणजे फॅसिलिटेटर 1 to 1 प्रत्येकाशी बोलतात. ते अंदाज घेतात की तुला नेमकं काय ह्याचा करायचं. कल कुठल्या बाजूला आहे. हां. आणि मग ते त्या दृष्टीने पहिलं तुम्हाला असं म्हणतात की ठीक आहे, मला असं वाटतंय की तुझा कल ह्या बाजूला आहे म्हणून. सो त्यांच्याकडे मेंटॉर्स, गुरु आहेत ऑलरेडी. कम्युनिटी खूप मोठी आहे, म्हणजे शिक्षांतर आणि स्वराज असं ते खूप मोठी कम्युनिटी आहे. आम्हाला लकीली चान्स मिळाला की DD कॉन्ट्रॅक्टर, ज्या खूप मोठ्या आर्किटेक्ट होत्या US च्या, आणि सौरभ फडके म्हणून पुण्यातला एक खूप मोठा प्रसिद्ध आर्किटेक्ट आहे. हं, हं. सो त्यांचं हिमाचलला संभावना इन्स्टिट्यूटमध्ये मोठं काम चालू होतं. आणि मी आर्किटेक्ट सांगितलं, मला आर्किटेक्ट व्हायचं, की मला मातीची घरं बांधायची आहेत. आणि माझा अजून एक मित्र आहे गौरव म्हणून राजस्थानमध्ये, तो पण आता असंच एक सेम स्वतःचं एक प्रोजेक्ट तिथे चालवतोय. मग आम्ही दोघं हिमाचलला गेलो आणि पहिल्यांदा माझा ट्रेनचा प्रवास होता एवढ्या लांबचा. त्याच्यामध्ये माझी दाढी वाढलेली होती. मला 3 वेळा पोलिसांनी पकडलं. माझं सगळं अगदी कपडे काढून मला चेक केलेलं आहे, का मला माहीत नाही. अतिरेकी वाटत होतो मी अगदी. आणि मग त्याच्यानंतर मग मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो की का मला चेक करतात ते सारखं. आणि माझा मित्र एकदम असा सोजवळ दिसणारा होता, सो त्याला कोणी काही करत नव्हतं. मला हिमाचलला ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस मी शेवटी फ्रस्ट्रेट होऊन ज्यांच्याकडे मी चाललो होतो त्यांना कॉल केला की हे असं का करतायत.
सो ते म्हणाले ठीक आहे, तू आल्यानंतर आपण बोलू. आल्यानंतर त्यांनी पण सांगितलं दाढी जाऊन काढून ये. दाढी एवढी अशी वाढलेली होती. सो तो एक वेगळाच किस्सा होता माझ्यासाठी, ट्रेनचा पहिला प्रवास एवढ्या लांबचा म्हणून. आणि मग आम्ही तिथे जवळजवळ 3 महिने राहिलो. DD कॉन्ट्रॅक्टर बरोबर काम वगैरे केलं. म्हणजे त्यांच्यावर जास्त वेळ नाही घालवता आला. त्या कधीतरी असं महिन्यातनं एकदा चक्कर टाकायचा. सौरभ फडकेला तर कधी भेटलोच नाही, पण त्यांच्या इथे सिद्धार्थ म्हणून एक त्यांचा विद्यार्थी होता, सहाय्यक होता. त्याच्या हाताखाली आम्ही बरंच काम केलं. मग तिथे आम्ही ट्रेकिंगला वगैरे गेलो. मग तिथे खरी सुरुवात झाली आमची इको कन्स्ट्रक्शन रिलेटेड माहिती गोळा करण्याची आणि काम करण्याची. ते झाल्यानंतर मग आम्ही परत स्वराज युनिव्हर्सिटीमध्ये आलो. मग आमचं प्रेझेंटेशन सगळ्यात पहिलं की तिथे खूप जास्त इंग्रजी लोक बोलायची आणि मला इंग्रजी शून्य येत होतं. म्हणजे मला 10वीला सुद्धा बाकी सगळ्याच्यात चांगले आहेत, इंग्रजीमध्ये फक्त मला 35 मार्क आहेत. म्हणजे ते पण असं ओढून ताणून मे बी नापास नको व्हायला म्हणून 33+2 हां असं काहीतरी केलेलं असावं ज्यांनी कुणी माझे पेपर चेक केले ते. तर आपण आपला इगो म्हणतो ना, मी इंग्लिश स्वतः शिकलो, मला कुणी इंग्लिश शिकवलं नाही. मी माझं प्रॅक्टिस करून इंग्लिश शिकलो. तिथे सेशन्स व्हायचे आणि सेशन्समध्ये मग फॉरेनर फॅसिलिटेटर असायचे. मग तिथे असं एक ज्यांना येत नाही त्यांचा वेगळा ग्रुप करून ठेवायचे की आम्ही तुम्हाला हिंदीमध्ये ट्रान्सलेट करतो म्हणून. आणि 20 मुलं मुली एकत्र, आणि जिथे मुली आल्या की आपल्याला असं वाटतं की अरे बाकी सगळे फाडफाड इंग्लिश बोलतात आणि आपण नाही बोलू शकत. मग ते कुठेतरी असं आपला इगो डाऊन होतो ना, न्यूनगंड आल्यासारखं. हां. सो एक फेडरिक, आता माझा मित्र आहे तो फेसबुकवरती, पण तो एक सेशन घेत होता फिलॉसॉफीवरती. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की असंच ग्रुप जेव्हा आमचा बसला त्याच एकाने सांगितलं इकडे या रे तुम्ही, की आम्ही ट्रान्सलेट करणं येते तुझ्यावर, तू इकडे ये. माझं असं आलं की नाही, मला नाही गरज तुझी, मला कळतं आता इंग्लिश, मला ट्रान्सलेटरची गरज नाही म्हणून. मग सेशन वगैरे सगळं झालं. सेशन नंतर फीडबॅकचं सेशन्स असतं. सो फीडबॅकचं सेशन असताना आता फीडबॅक तर द्यायचा आहे, त्या फीडबॅकला द्यायचा आहे, काहीतरी सांगायला तर पाहिजे. माझ्या पुढे 10 लोक होती. 10 लोक काय बोलतायत ना, ते प्रत्येकाचं एक वाक्य मी अगदी अशी 5 वाक्य मनात पाठ करत बसलो होतो मी, की ह्यानी म्हटलं हां मला हे आवडलं, तो म्हणाला हां मला तुझा हा टॉपिक मस्त वाटला, असं बरोबर 5 वाक्य अगदी. बाकी सगळे असे 2 मिनटं 3 मिनटं बोलत होते. जेव्हा माझा टर्न आला मी ते पाठ केलं, भडाभडा बोलून टाकलो. ज्यांना असं वाटत मला इंग्लिश येत नाही ते सगळे माझ्याकडे असे बघत होते, अरे ह्याला तर इंग्लिश व्यवस्थित कळतं. त्या फेडरिकनी ओळखलं होतं, तो मला ऑब्झर्व करत होता. जेव्हा ते सगळं असं फीडबॅक देत होते ना, तर तो माझ्याकडे बघायचा, हा त्यांच्याकडे बघतोय म्हणा तोंडातोंड काही पुटपुटतोय. आणि आमचा डिनरचा टाईम होता. सो तेव्हा तो मला म्हणाला आला आणि मला सांगा बसू का इथे. मी म्हटलं बस. त्यांनी मला विचारायला सुरुवात केली की तुला का आवडलं, हे का आवडलं, ते का आवडलं. आणि माझ्या सगळं डोक्यानं जात होतं, मला काहीच कळत नव्हतं. आता तर आपण उघडे पडलेलो आहोत की आपल्याला काही कळत नाही. मग माझा जो हिमाचलला जो माझा मित्र आला होता, आम्ही खूप जवळचे, सो एकमेकांना खूप साऱ्या गोष्टी माहिती होत्या. मी त्याला बोलवलं, ऐक ना हा काय बोलतो मला काहीच कळत नाही आहे. तो म्हणा तू त्याला कशाला बोलवतोय, तू सांग मला, फीडबॅक दिलंस की नाही तू, मग तू सांग. मग त्यांनी मला सांगितलं तो असं सगळं म्हणतोय म्हणून. मग मी म्हटलं की नाही मला काहीच कळलं नाही, फक्त कॉपी पेस्ट केलं मी. मग तो म्हणाला पण मला आवडलं की तू प्रयत्न केला. आणि त्या आयुष्यात मी सतत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करत आलो. किती फेल झालो तरी चालेल, मी माझा प्रयत्न करणं कधीच थांबवलं नाही. आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं नाही असं नाही होता कामा, की आपण असं फसवता कामा नाही, की ही फसवणूक झाली ना एक प्रकारे. बरोबर. मग मी आम्ही जे काम करत होतो ना तेव्हा माझ्याबरोबर एक स्पेनची मुलगी होती. बांबू हाऊसचा आम्हाला पहिलं प्रोजेक्ट स्वराजमध्ये मिळालं. स्पेनची मुलगी, तो गौरव, माझा मित्र त्याचं नाव गौरव, तो आणि मी, अशा आम्ही 3 जण होतो. पण गौरव काही काळ बाहेर जायचा, की त्याच्या दुसरी काही कामं असायची. त्याचं एकच इंडियन, त्याचे खूप सारे इंटरेस्ट वेगळे होतं, ते तिकडे तो जायचा. आता स्पेनची मुलगी आणि मी, आम्ही 2 जण एकत्र काम करतोय. तिला मराठी येतच नाही, तिला हिंदी येत नाही, आणि मला स्पॅनिश येत नाही, इंग्लिश येत नाही. पण तिने मला हे शिकवलं की तुला इंग्लिश कसं यायला पाहिजे. तर तिने मला एक सुंदर एक्झाम्पल दिलं की तू विचार कसा करतो, तू स्वप्न कशी बघतोस. मला कळलं नाही म्हणजे असं का विचारते. म्हणजे तू मनातल्या मनात जे बोलतोस ते कसं बोलतोस, कोणत्या भाषेत बोलतोस. म्हणजे मराठीत बोलतो. ते चालू कर इंग्लिशमध्ये बोलायला, कारण तू किती चुकतोयस हे तुलाच कळणार आहे ना, जगाला नाही कळणार आहे. सो मग मी ते चालू केलं आणि मग मी तिच्याशी बोलायला लागलो. तिच्याशी बोलता होता मग आमच्या बॅचमध्ये युकेचा एक मित्र होता, त्याचाही सडनली आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट आला आणि तो आम्हाला जॉईन झाला. मग त्याच्याबरोबर तर कंपल्सरी इंग्लिश बोलायलाच पाहिजे मला. मग हळूहळू माझं इंग्लिश सुधारायला लागलं. आत्ताही माझं इंग्लिश तेवढं
भारी नाहीये, ग्रॅमॅटिकली व्याकरणाचं. ग्रॅमॅटिकली खूप प्रॉब्लेम आहे. ते मी फेसबुकवर बघतो. पण मला काय म्हणायचंय लोकांना कळतं. कळतंय. मग बरोबर. आणि मी बऱ्याच वेळा, माझा आता भाऊ आहे ना, म्हणजे तो खूप जास्त इंग्लिशमध्ये मॅच्युअर्ड आहे. सो त्याला मी काही माझ्या पॅरेग्राफ पाठवत असतो की अरे चेक करून सांग ना. सो सुरुवातीला तो काय करायचा, फक्त तो काही एखाद दुसरा सेंटेन्स चुकला असेल तर ते बरोबर करून तो परत पाठवून द्यायचा. आणि मी कधी चेक नाही करायचो की काय चुकलंय काय बरोबर. त्यांनी रिसेंटली आता मला सांगितलं मी काहीच करत नाही. तो फक्त कारण मला हे माहिती आहे की लोक तुला वाचणार आहेत, मला नाही. उद्या मी जर का डिटेलमध्ये सगळं शूड कूड काय कुठे वापरायचं वापरून पाठवलं आणि लोक तुझ्याकडे आली तर मग लोकांना वाटेल अरे हा इथे असं बोलतो आणि तिथे असं लिहितोय. सो काहीतरी फरक आहे, चुकीचं प्रेझेंट. सो मी फक्त काय करतो की थोडंसं काय जर असं मला वाटलं की ह्या वाक्याचा थोडासा वेगळा अर्थ निघू शकतो. सो तेवढंच फक्त मी चेंज करतो, बाकी मी काही चेंज करत नाही. जसं तसं तुला परत पाठवतो. आणि मला अत्यंत माहित नव्हतं ही सगळी गोष्ट. सो तेव्हा मग आम्ही ते प्रोजेक्ट पूर्ण करत असताना, आता आमचा क्लायंट रेवा दांडगे जी फॅसिलिटेटर पण होती, मी पहिल्या घराचे जवळजवळ 25 डिझाईन बनवले. अच्छा. आणि जे पहिले डिझाईन बनवलं होतं तेच तिने सिलेक्ट केलं आणि तसंच घर बांधलं. मी फ्रस्ट्रेट झालो होतो अक्षरशः की 25 डिझाईन का पाहिजेत, कशासाठी, म्हणजे मी डिझाईन घेतलं, मी बनवलं. मग तेव्हा ती म्हणाली की तुम्हाला एकदा तरी विचारलंस तुम्हाला घर कसं पाहिजे, माझी गरज काय आहे, तुझी घराची खिडकी मला कुठे पाहिजे, माझ्या घराचा दरवाजा मला कुठे पाहिजे, तू तांत्रिक अडचणी सांग त्याच्यामध्ये काय आहेत त्या, की बाबा ह्या साईडला खिडकी ठेवली तर तुम्हाला उन्हाचा त्रास होईल, पावसाचा त्रास होईल वगैरे वगैरे. पण तू मला विचार ना एकदा तरी तुला घर कसं पाहिजे म्हणून. तू डायरेक्ट तुझं घर नाही, ते माझं घर आहे. तर तुझ्या उद्देशाने तू घर बांधतोयस, तू डिझाईन बनवतोयस का? मला जे डिझाईन पसंत पडणार मग त्यातनं मी निवडणार. तू मला 25 नाही 30 नाही 100 डिझाईन दे. बरोबर. मग पण शेवटी तिला जे पहिलं डिझाईन बनवलं होतं मी तेच तिला आवडलं होतं. त्या उद्देशाने आम्ही घर बांधलं. त्यानंतर मार्केट रिसर्च, आम्ही मार्केटमध्ये गेलो. तिने आम्हाला सांगितलं की आम्ही बजेट वगैरे सगळं काढलं घराचं. बजेट काहीतरी आम्ही त्यावेळेस 2.5 लाख रुपये काढलं होतं. बिलीव्ह नाही, 1.5 लाखात घर बांधून दाखवलं. कारण काय आलं की आम्ही मार्केटमध्ये गेलो, 140 रुपयाला एक बांबूचं घर बांधायचं होतं. ती म्हणते मला 140 रुपयाला बांबू घ्यायचाच नाही. मग किती बांबू लागणार, 500 बांबू. मग 14-25 60 हजाराचे बांबू. माझ्याकडे 40,000च आहेत बांबूला, माझ्याकडे त्याच्यापेक्षा नाहीच आहेत. आणि मला त्याच्यातच घर बांधायचं, तुम्हालाच ते बांधायचं आहे. कुठूनही आणा. आम्ही जातोय 4-5 वेळा जातोय दुकानात. आणि राजस्थानमध्ये काय एकच कॉलनी आहे, तिथे ही सगळी बांबूची दुकानं आहेत. फिरतोय काही बांबू आम्हाला काही मिळत नाही. म्हणजे 60,000च्या खाली बांबूला कोणी यायलाच तयार नाही. सम हाऊ कसं का होईना 35,000 आम्हाला 500 बांबू मिळाले, जसे पाहिजेत तसे. आणि आम्हीच स्वतः असं होतो की आम्ही 9-10 दिवस फिरत होतो. आम्ही रोज मार्केटमध्ये अक्षरशः म्हणजे तिने ना असं पिळून काढलेलं आहे मला आणि गौरवला, म्हणजे माझा मित्र आहे त्याला. पण कसं काय ना 35,000पर्यंत आम्ही बांबू मिळवले. आणि मला काहीतरी असं अचीव केल्यासारखं वाटलं की 60,000 आम्ही 35,000वरती आलो. आम्ही ते घर बांधलं, सगळं व्यवस्थित पूर्ण झालं घर आमचं बांधून. तिने शेवटी खूप चांगलं बोलली ती माझ्याबद्दल. म्हणजे मी जे असं कान आसुसलेले होते तिच्याकडनं काहीतरी स्तुती ऐकायला. सो 2 वर्षानंतर पण, म्हणजे पहिले घर बांधून झाल्यानंतर पण नाही, पूर्ण 2 वर्षानंतर तिने माझ्यावर. आता आम्ही आहोत चांगले कॉन्टॅक्ट्समध्ये, की कधी मला अडचण आली की तिला कॉल करतो मी. आणि तिला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला आठवण येते तिची, म्हणून त्याच्या प्रत्येक डिटेलिंग वगैरे सगळं ते चालू असतं माझं करणं प्रोजेक्ट्सचं. ते झालं. मग त्याच्यानंतर स्वराजचा करिक्युलम असा आहे की 2 महिने तुम्ही तिथे राहायचं, 2-3 महिने तुम्ही बाहेर जायचं. जो तुमचा इंटरेस्ट आहे त्या मेंटरला तुम्ही शोधायचं, त्यांच्या घरी राहायचं, त्यांच्या शेतात कुठेही. त्यांची जी बेसिक रोजची कामं आहेत, म्हणजे बँकेचं काम असो, भांडी घासणं असणं, काही कोणतेही, ते तुम्ही करायचं. त्या बदल्यात त्यांच्याकडे जे नॉलेज आहे, ज्ञान तुम्ही मिळवायचं. ते ज्ञान तुम्ही मिळवायचं. सो तो 1 वर्षाचा करिक्युलम होता. मग 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पहिल्याच वर्षी आम्हाला ते प्रोजेक्ट मिळालं होतं. सो त्याच्यामुळे आम्ही ते 6 महिन्यात कंप्लीट पण केलं होतं. मग 6 महिन्यां 1 वर्षानंतर मग ते तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं अर्थार्जन कसं करू शकता याच्यावरती ते फोकस करतात. मग त्याच्यात तुम्हाला वेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट्स दिले जातात. तर मग ते एज्युकेशन सिस्टमच्या लर्निंग बाय डुईंग हा त्यांचा मेन आपण ब्रीद वाक्य असं. सो ते पोर्टफोलिओ माझा बनवला मी. आणि
मग त्यांचं एकलव्य म्हणून एक हे असतं की एकलव्य कसा शिकला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं समजा की मार्केटमध्ये स्लॅक आहे. प्रत्येकाचा तुमचा जो कुणाचा स्वतःचा इंटरेस्ट आहे त्याच्यात तुम्हाला पैसा मिळणारच नाही आहे. मग तुम्ही अर्थार्जन कसं करणार? मग तेव्हा मी तिथे फतेसागर म्हणून एरिया आहे, असा मोठा तलाव आहे आणि तिथे खूप सारी लोक येत असतात. मी फळांचं ज्यूस बनवून तो विकला होता आणि जवळजवळ दिवसाला 700-800 रुपये कमवले होते तेव्हा. आणि त्यांनी आम्हाला पैसे दिले होते इन्व्हेस्टमेंट म्हणून की हे तुम्हाला एवढीच अमाऊंट आहे, एवढीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मला 300 रुपये दिले होते. 300तनं मी 700 रुपये वगैरे कमवले होते. भांडवल हां, त्याच्यातनं मी 700 रुपये कमवले होते. सो मग ते पण एक ते हे करतात की वेगळं कसं करायचं. आणि मग त्याच्यानंतर मग तिथनं बाहेर पडल्यानंतर मग मी स्वतःला इको आर्किटेक्ट म्हणून म्हणायला सुरुवात केली. आणि मला पहिलं छत्तीसगडला प्रोजेक्ट मिळाला. अनुभव खूप वाईट होता त्याचा, की मला त्यांनी तिकडे बोलवलं, सगळी माहिती घेतली माझ्याकडनं, अगदी इत्तंभूत 7 दिवस राहून मी सगळी माहिती दिली. त्यांनी फक्त जायचा यायचा मग तिकडाचा खर्च केला. प्रोजेक्ट मला मिळालंच नाही ना. मी जी काही माहिती दिली त्याचे पैसे मला सल्ला शुल्क, फक्त मी गेलो, माहिती दिली आणि आलो. मी स्वतःच फ्रस्ट्रेट झालो, कारण 7 दिवसांनी मी त्यांना फोन केला की मी खूप एक्साईट होतो, पहिलं प्रोजेक्ट आणि सगळ्या गोष्टी विकलं. आणि साधारणतः मग 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी आर्किटेक्ट म्हणून हे करायला सुरुवात केली आणि ते पहिलं प्रोजेक्ट माझं फसलं. मग त्याच्यानंतर मला माझा एक मित्र म्हणाला की हे बघ, तू जे ज्ञान देतोयस हे तू फुकट देतोयस, तुझा चॉईस आहे. मग कन्सल्टन्सी फी, मला व्यवहार ज्ञान, प्रॅक्टिकल वागता येतं, मला प्रॅक्टिकल बोलता येतं, पण प्रॅक्टिकल करायची वेळ आली की तसं नव्हतं करता येत मला. सो मग अर्थव्यवहार हां, ते आत्ताही नाही जमत मला. म्हणजे आत्ता असा आर्थिक व्यवहार आला की मी थोडासा असा डळमळीतच होतो बऱ्यापैकी. म्हणजे लेट्स से आता समजा मला कोणी पटकन म्हणाला 80 रुपयाला कलिंगड आहे तुझं, खूप महाग आहे, आम्हाला नको. मी असं होतो, अरे नाही, मग 60 रुपयाला देऊ का, 70 रुपये देऊ का, असं. पण नाही, मी ते स्वतः नाही, माझ्या प्रोडक्टची किंमत मी ठरवणार, दुसरा नाही ठरवणार. घ्यायचं असेल तर घे, नाही नको घेऊस. मग ते मी खाईन, फुकट घालवीन, गुराला घालीन, काही करीन. पण मी तू म्हणशील माझ्या वस्तू किंमत ठरवणार तर नाही, तू नसं घ्यायत नको घेऊ, सरळ सांगतो मी. तेवढं आता जमायला लागलं. हां, आता जमायला लागलं. इव्हन म्हणजे असं प्रोजेक्टच्या बाबतीत पण, की ही माझी कॉस्ट आहे, नसेल परवडत, माहिती काही सांगणार नाही मी तुला. आत्ता माहिती पाहिजे असेल, अकाउंटला पहिले एवढे पैसे ट्रान्सफर कर, मला मेसेज मिळू दे, प्रश्न विचार, उत्तरं देईन मी. बरोबर. मी पण स्वतःहून काही माहिती सांगणार नाही. नाहीतर मग साईट व्हिजिटनं मी तुम्हाला जी काय माहिती पाहिजे असेल ती इत्तंभूत सगळी सांगणार. अनुभवातनं तू शिकलास. हां, एवढे पैसे अकाउंटला ट्रान्सफर करा. आर्थिक व्यवहार पण सांभाळणं गरजेचं आहे. हो, भरपूर. आता ही तुझी शेती करतोस त्याच्यामध्ये आता ही कलिंगड आपण घेतलीच तुझ्याकडे, पण बाकी पण वर्षभर काही चालतं? हो, तेच आता की आत्मतृप्ती कशी उदयास आली. हो, हां, ते सांगा ना. तर हे सगळं पूर्ण झालं आणि मग एक राजस्थानला आम्हाला वर्कशॉप घ्यायचा होता. तर आम्ही 5 असे आर्किटेक्ट, की त्याच्यामध्ये माझे 5ही इथलेच मित्र, अरिन अत्तारी, याजीर अत्तारी, मुकुंद अय्यर वगैरे, असे मी 4-5 जण वर्कशॉप घ्यायला म्हणून राजस्थानला गेलो होतो. तर जात असताना आहे ना, मला वाचनाची आवड अजिबात नाही. म्हणजे आजही मला वाचनाची आवड तेवढी नाही आहे. एखाद दुसरं पुस्तक मी असं वाचू शकतो. बांद्रा स्टेशनला ते सगळे असे पुस्तक हे शोधायला लागले. म्हणजे काय करताय? हां, उदयपूरपर्यंत जायचं आहे मुंबईवरनं. मग टाईमपास काय? म्हणले हे सगळं वाचत बसणार, मी काय करणार आहे? मी आयुष्यात पहिल्यांदा पुस्तक खरेदी केलं, द सिक्रेट. आणि ते अख्ख्या ट्रेनमध्ये वाचलं आणि माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच फिरायला लागलं. आणि त्या दरम्यान मी एक पिक्चर बघितला हॉलिवूडचा, द बीच म्हणून. त्याच्यामध्ये अशी कॉन्सेप्ट होती की एक जोडपं होतं, ते जोडपं समुद्रकिनारी जातं दर सॅटर्डे संडे, आणि मग हळूहळू ते शहरातलं सिटीचा जॉब सोडून तिकडे शिफ्ट होतं आणि सॅटर्डे संडे ते सिटीमध्ये येतं. सो त्यांचे मित्र त्यांना विचारतात की तुम्ही काय करता तिकडे? ते म्हणाले चला आम्हाला या तुम्ही एक सॅटर्डे संडे या तुम्ही, असं म्हणून. सो ते मस्त त्याने एक छोटं घर बांधलेलं असतं, छोटी बाग अशी केलेली असते, झाडं झुडपं लावलेली असतात, जे खायचं आपली भाजीपाला वगैरे, आणि निवांत सगळं चालू असतं की पैसा काही तेवढा लागत नसतो. सो मग ते म्हणाले अरे भारी आहे. मग ते 20 लोकांची कम्युनिटी ते बनते. ते 20 लोक घरं बांधतात, मग म्युझिक, डान्स, योगा सगळं असं वेगळं त्यांच्याकडे चालू असतं. आणि माझ्या डोक्यात मग किडा वळवायला लागला की
मी असं किती दिवस फिरत बसणार आहे याचं इकडून, म्हणजे मी याचं काम कर त्याचं काम कर, हे कर, ते कर, की मी राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल, UP खूप ठिकाणी जाऊन असं टेरेस गार्डन बनव, किचन गार्डन बनव किंवा घर बनव, जवळजवळ एक 8-10 घरं बांधली त्या दरम्यान मी. आणि मला असं ते पिक्चर बघितल्यानंतर, ते पुस्तक बघितल्यानंतर मला नाशिकला परत एक काम मिळालं एका आश्रमामध्ये. आणि तिथे आश्रमामध्ये द अल्केमिस्ट नावाचं बुक मला वाचायला मिळालं परत. म्हणजे आधी द सिक्रेट आणि द अल्केमिस्ट, मला कनेक्शन अल्केमिस्ट मला नंतर मिळालं द सिक्रेट वाचल्यानंतर. सो मला असं वाटायला साईन, अल्केमिस्टमध्ये साईन सगळं सांगतो ते. मी म्हणलं, आणि त्याच्यानंतर मी असं हे झालं की मी पुस्तक एका दिवसात पूर्ण वाचलं. मी ते अल्केमिस्ट सकाळी बसलो, रात्रीपर्यंत पुस्तक सगळं पूर्ण केलं. ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत तेच वाचत होतो मी. आणि पहाटे 6-7ला वगैरे मी टॉयलेटमध्ये गेलो होतो आणि खिडकीतनं समोर बघितलं तर मला एक साप, म्हणजे धामण आणि मुंगूस, असे 2 जे शत्रू एकमेकांचे, ते समोर. मला असं वाटलं की आता भारी आपल्याला काहीतरी बघायला, मोबाईल नव्हता त्यावेळेस की आपण काहीतरी व्हिडिओ करू, पण खिडकीतनं मला दिसतं इथे काहीतरी आता भारी लढाई आपल्याला बघायला मिळणार. पण ते असं काय माहिती, समोर ते असे एकमेकांच्या समोर आले आणि निघून गेले. सो मला ते कळतच नव्हतं काय चाललंय, की मी जस्ट आता द अल्केमिस्ट वाचले आणि मला हे समोर दृश्य दिसतंय. सो मला असं साईन ही काय साईन आहे, तो किडा वळवायला लागला की आपल्याला साईन दाखवू इच्छित आहे. आपल्याला साईन शोधायला पाहिजेत. मग तेव्हा मला असं वाटलं की मी ध्येयाच्या इथपर्यंत पोचतो आणि मी गिव्हअप करतो कायम, आजही. म्हणजे मी इथपर्यंत पोचतो आणि म्हणजे मे बी त्या मुंगसाला खायचं असेल किंवा त्या धामणीला मारायचं, वॉट जे काय असेल ते, पण मी ध्येयाच्या एका लेवलपर्यंत पोचून ते गिव्हअप होतं माझं, किंवा काहीतरी होतं की तिथनं परत मी डाऊन होतो, समव काही, ते मला कळलं. आणि द सिक्रेट वाचलं होतं. सो मग तो पण किडा वळ होता की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन, की तुम्ही जे पूर्ण विचार करता, पूर्ण कायनात तुमच्या. तर मग आत्मतृप्तीच्या इथे ना, तिथे खूप गवत होतं शेतावरती. आणि त्याच्या आधी मला एक मित्र भेटला की जो दुसऱ्या फार्मवरती जाणार होता. तर तो म्हणाला, काय करतोयस तू? मी आत्ता मुंबईमध्ये आहे आणि मी अशा एका फार्मवर चाललोय, तर तुला काही काम आहे का जायचं, चल आपण असंच फिरायला म्हणून. हे पण तेव्हा मी दुकान चालवत होतो गावामध्ये, चहाचं दुकान चालवतो गावामध्ये मी. मी म्हणलं चल जाऊया, काय 2-3 दिवस जाऊन येऊया एखाद्या फार्मवरती. तिथे गेल्यानंतर मी बघितलं की तिथे असे 4-5 फॉरेनर्स आहेत आणि कामं करतायत. सो मी तिथे माणसाला विचारलं की हे काय आहे म्हणून. तर त्याने थोडीशी कल्पना दिली. त्या माणसाचं नाव सांगत नाही कारण तो खूपच असं तुसड्या स्वभावाचा माणूस वाटला मला. तर त्याने काय मला व्यवस्थित माहिती काय सांगितली नाही मला. पण तिथे मला एक फ्रान्सचा ऑलिव्हर नावाचा माझा मित्र झाला की ज्याने मला विचारतो फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे. सो त्याला मी जनरली असं सांगितलं होतं की मला पण असंच काहीतरी करायचं आहे. आणि मग मी शेतावरती आलो. आमच्या सुदैवाने फॅमिली लँडच होता आणि त्याच्या काय नवीन शेत विकत घ्यायला लागलं नाही, काही नाही. परत शेताच्या मागे नदी आणि समोर रस्ता. सो ते आणखीन असं आदर्श सुवर्ण, म्हणजे तुम्हाला पाणी पण आहे शेतजमीन करायला आणि तुमचा माल नाही, तुम्हाला रस्ता पण आहे, सगळंच असं मिळालेलं आहे. दुग्ध शर्करा योग. तर मी पहिले एक छोटीशी कुठी बांधली. आपली जी कारवीचं घर असतं ना, जुन्या काळात लोक जशी घर बांधायचं, तसं एक कुडाचं घर बांधलं. 2 खोल्या होत्या, एक इकडे आणि मध्ये एम्प्टी एरिया. आणि साईडला अशी शेती चालू केली. पहिले 4 महिने कोणी येतच नाहीये. मी फेसबुकवरती पोस्ट टाकते, तेव्हा इंस्टाग्राम नव्हतं, व्हॉट्सअप होतं, इंस्टाग्राम नव्हतं. लोक लाईक करतायत, लोक वावा करतायत, अरे भारी एकदम, काय मस्त. 4-5 महिने मी एकटाच काम करतोय की मला असं होतं की मी पहिल्यापासून, तेव्हा तर दिल दोस्ती दुनियादारी असं नाव होतं माझ्या ह्याचं. की ती मालिका होती त्यावेळेस, दिल दोस्ती दुनियादारी म्हणून. पण नंतर की दिल दोस्ती दुनियादारी फारच असं काहीतरी विचित्र हे होत होतं. सो मला असं काहीतरी युनिक नाव ठेवायचं होतं की जेणेकरून लोकांना ते आवडलं पाहिजे आणि लोक म्हणाले की नावाचं काहीतरी निर्माण झालं पाहिजे आणि नावाचं काहीतरी जागेशी साधर्म्य असायला पाहिजे असं म्हणून. सो मला आत्मतृप्ती मग नाव आवडलं. म्हणजे आत्मा आणि तृप्ती कंटेनमेंट. सो असं ते सगळं मला वाव भारी वाटलं म्हणून मी आत्मतृप्ती नाव ठेवलं. पहिले 4-5 महिने कोणी येणे. सो सेम परत तीच कंडिशन की गिव्हअप करायची वेळ आली. आणि फेसबुकवरती सर्च करत असताना मला एक अशी गोष्ट आली तिथे की एक माणूस असतो, त्याला कोणतरी सांगतं की हा डोंगर खणला ना की तुला इथे सोनं मिळणार आहे म्हणून.
सो तो डोंगर खाण्यास सुरुवात करतो 2 महिने 3 महिने 5 महिने 10 महिने 1 वर्ष तो डोंगर खणत असतो. आणि त्याला एक माणूस बाजूने असा ऑब्झर्व करत असतो रोज. आणि तो म्हणतो, काय वेड्यासारखं काय करतोय तू? तो म्हणतो की मला सांगितले ते सोनं मिळणार आहे म्हणून. एक सर्टन लेवल येते आणि तिथे तो गिव्ह अप करतो की हे येडा आहे, कोणीतरी मला काहीतरी सांगितलं ते काही मिळणार नाही म्हणून. आणि जो बघत असतो ना तो येतो आणि तो 2 फूटच खणतो आणि त्याला सोनं मिळतं. आणि हा स्वतः डोक्याशी असा हात मारून घेतो की अरे मी इतकं वर्ष हे केलं, मेहनत केली आणि ह्याने 2 फूटच खणलं. आता मी अधिकार पण सांगू शकत नाही कारण मी गिव्ह अप केलंय. की म्हणलं की येडा माणूस आहे कोणतरी, काय मला सांगून गेला, काही नाही आहे इथे म्हणून मी टाकून दिलं सगळं आणि मी निघून गेलो. आणि हा गेला तिथे आणि ह्याने तिथनं चालू केलं. सो तेव्हा मला असं आलं की ही स्टोरी आत्ता का मला मिळाली, कारण मी त्या स्टेजला पोचलो होतो की आता मरू दे बंद करूया आणि कुठेतरी नोकरी बघू, परत नोकरी बघूया म्हणून. परत ते द अल्केमिस्ट माझ्या डोक्यात वळवायला लागलं की आत्ताच मला ही स्टोरी का मिळाली. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी मला सोफे विंटेजान, जी फ्रान्सवरनं पहिली मुलगी माझ्या शेतावरती आली, तिचा मला फेसबुकवरती मेसेज आला की तुषार, मी कारपेंटर आहे आणि मला असं असं कळलं की तू असं असं काहीतरी करतोय, बांबूचं घर वगैरे बांधतोय, सो मला इंटरेस्ट आहे, सो मी तुझ्या शेतावरती येऊन राहू शकते का. मी एकदम असं होतो की येणार तर पहिली मुलगी आणि ती पण फॉरेनमधनं, परत आपण खेडेगावात राहतोय, माहीत नाही. तोपर्यंत इंग्लिश मला बऱ्यापैकी कम्युनिकेशन तेवढं सुधारलं होतं माझं इंग्लिशमधलं, कारण ते फेसबुकवरच्या पोस्ट आणि लोकांशी बोलणं वगैरे. सो मी म्हणलं मित्र, आणि मला ट्रान्सपरन्सी कायम आवडते, मी कधीच कोणत्या गोष्टीत लपवत नाही. सो मित्र हे क्लिअर कट सांगितलं पहिल्यांदाच की हे बघ की तू पहिलीच मुलगी आहेस, फॉरेनर मुलगी आहेस, जी माझ्या शेतावरती येतेस, मला माहीत नाही लोक कशी रिॲक्ट होतील, मे बी लोक तुला बघतील, सरकार म्हणजे आहे ते होतं असं, बरोबर आहे, फॉरेनर लोक आपल्यासाठी खूप वेगळं असतं. सो ती म्हणाली तुषार मला ह्या सगळ्याची सवय गेली 7 वर्ष मी भारतामध्ये येते म्हणून, तुला काही प्रॉब्लेम असेल तर मग ठीक आहे, मी नाही येत. मी नाही मग तुला काही प्रॉब्लेम नाही ना, मग तू येऊ शकते म्हणून. असं म्हणून ती माझ्या शेतावरती आली. जवळजवळ 15 दिवस ती राहिली. त्या 15 दिवसामध्ये तिने वर्क अवे आणि हेल्पेक्स या ज्या व्हॉलंटिअरिंग साईट आहेत, जे तुमच्या शेतात येऊन राहतात, 5-6 तास काम करतात, त्याबद्दल तुम्हाला त्यांना जेवण आणि राहणं फ्री द्यायचं असतं. बरोबर. त्याच्यावरती जाऊन त्याची आयडिया दिली. मग मी जाऊन त्याने माझी प्रोफाईल क्रिएट केली आणि मग माझ्याकडे लोक यायला सुरुवात झाला की जवळजवळ आत्तापर्यंत माझ्याकडे 40 देशातनं लोक येऊन गेलेली आहेत. अरे वा. हो. आणि खूप वेगळ्या प्रकारची आर्टिस्ट आणि खूप वेगळ्या लेवलची लोक ती असतात. सो खूप मजा येते काम करताना त्यांच्याबरोबर. पण फॅमिलीचा सपोर्ट खूप चांगला मिळाला मला पहिल्यापासून. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मित्रांची लग्न झाली. ते एक प्रेशर यायला लागलं की सगळ्या मित्रांची लग्न झालेली आहेत, प्रत्येकाला एक बाळ आहे आणि मी मागे पडलो, असं झालं. आणि मग लोक विचारलं लग्न करायचंय की नाही किंवा काय करणार आहे म्हणून. मग लग्न करायचंय तर मग तो एक फनीच किस्सा आहे माझ्या लग्नाचा की मी मॅट्रिमोनियल साईटवरती, कारण माझं असं होतं की मला लाईक माइंडेड पाहिजे, जी तिथे सगळं राहून समजू शकेल आणि सगळं करू शकेल असं म्हणून. सो मॅट्रिमोनियल साईटवरती मी माझं अकाउंट क्रिएट केलं. म्हणजे मी 29 तारखेला अकाउंट क्रिएट केलं आणि 30 तारखेला मला पहिला मेसेज आला आणि मी 31 तारखेला भेटतो आणि 25 मार्चला 25 मार्चला आमचं लग्न झालं. 25 मार्चला लग्न वगैरे, त्याच सगळं 2016 मध्ये लग्न वगैरे सगळं झालं. आणि तिला आवड होती या सगळ्याची सुरुवातीला की हे सगळं मला आवडतं, हे सगळं करायचं म्हणून. शेतामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं, भाजी पण विकायला गेली. म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट होताच, पण की बायकोचाही मला त्याच्यानंतर सपोर्ट मिळाला, आजही मिळतो. म्हणजे त्याच्यानंतर मग ती भाजी वगैरे विकायला जायची. म्हणजे तिनेच आयडिया काढली की मी भाजी जाते, तू कशाला इथे, तू मार्केटमध्ये 25 रुपये किलोचा भाव मिळतो. सो आपण जो आपल्याला भाव पाहिजे स्वतःच विकू. सो मग ती ह्याच्यात जायची, मग ती शेत सांभाळायची. त्या मी बाहेर जायचो प्रोजेक्टसाठी, ती शेतात सांभाळायची. पण तेव्हा आमच्याकडे डिझेल मशीन होतं. सो डिझेल मशीन खेचणं खूप अवघड जायचं, म्हणजे त्याला खूप ताकद लागते. मग तेव्हा जेव्हा मी कर्नाटकचा गेलो होतो, जो मी तो फसलो त्या प्रोजेक्टमध्ये, की तिथे मी फसलो, तिथे मला पैसे काही मिळाले नाही. त्याच्या मला काही पैसे वसूल करता नाही आले मोस्टली. असं की भीती वाटली की आपण कसं लढायचं म्हणून अशा लोकांशी. तर तेव्हा मग तिला ते वॉशरूम आणि टॉयलेटचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला की लोक पण होती, 2-3 मुलीच होत्या
आणि मग त्यांना ते नदीवरनं पाणी घ्या आणि वॉशरूमला जा, कारण डिझेल मशीन चालू करता येत नव्हतं. मग मी आल्यानंतर ती मला म्हणाले की तुषार हे बघ, एक आता माझ्याकडे एक पर्याय आहे की हे तुझं ड्रीम आहे, मला जेवढं शक्य होतं तेवढं मी प्रयत्न केलं. आता माझं काहीतरी माझं वेगळं ड्रीम आहे, त्याच्यात मला तिला ब्युटी पार्लरची खूप आवड होती, ब्युटी पार्लर आणि डान्सची. सो मला त्याच्यात काहीतरी करायचं आहे. पण मी इथे राहून काही म्हणजे तिथे राहून प्रयत्न केला आम्ही, तोही प्रयत्न केला की तिने ते क्लासेस ऑनलाईन. हां, ऑनलाईन क्लासेस नाही की आम्ही खुर्ची वगैरे घेतली, गावात चालू करू, पॅम्पलेट बनवली, ती पॅम्पलेट जाऊन गावात वगैरे वाटली. पण आता खेडेगावासारख्या ठिकाणी एवढं संख्या कमी आणि एवढं कोणी म्हणजे आयब्रो वगैरे लोक करायची 15-20 रुपये, पण त्याच्यात काय असं हे नाही ना. सो तिला काहीतरी असं वेगळंच तिचं ड्रीम त्यावेळेस अचानक जागृत झालं. आणि दुसरी गोष्ट की जशा पद्धतीने शेत मी मॅनेज करू शकतो तसं ती नव्हती मॅनेज करू शकत. माझ्याकडे बाईक आहे, सामान संपलंय, बाईक काढली, गेलो पालीला, सामान घेऊन आलो. तसं तिला चालत जायला लागायचं, कारण बाईक येत नव्हती. सो मग ती म्हणाली की मी इथनं बाहेर जाते, की एक फिक्स अमाऊंट काहीतरी पाहिजे. सो तू हे सांभाळ, स्थैर्य पाहिजे. हां, सो तू हे सांभाळ, मी इथनं जॉबला लागते, तुला काय चालेल का? मी म्हणलं ओके, शेवटी तुझं हे ड्रीम आहे, सो तू तुझं ड्रीम कम्प्लीट कर, मी माझं ड्रीम कम्प्लीट करतो. मग असं म्हणून मग ती आता पुण्यामध्येच काम करते, अनामय एल्डर केअर म्हणून, की जे आजी आजोबा असतात त्यांना सगळं सांभाळते तिथे ते. आणि मग तिचा पण ह्या सगळ्याला सपोर्ट असा एक वेगळ्या अर्थाने मिळत असतो. सो ते एक माझ्यासाठी चांगलं ठरलं की फॅमिली सपोर्ट होताच, प्लस पार्टनरचा सपोर्ट पण त्याच्यामध्ये यायला लागला, आणि मित्रपरिवार तर त्याच्यामध्ये आहेच आहे. आणि मग आता माझ्या डोक्यात एक संकल्पना वेगळ्या प्रकारे की आत्मतृप्तीत 8-9 वर्ष झालं, लोक स्टेबल म्हणून येतात की तू स्टेबल आहेस का, तू सेटल आहेस का. मग मला असा प्रश्न होतो की स्टेबल म्हणजे काय, सेटल म्हणजे काय, की तुमच्याकडे कार आहे म्हणजे तुम्ही स्टेबल झालात का, तुमच्याकडे बंगला आहे म्हणजे तुम्ही स्टेबल झालात का, किंवा आयफोन आहे म्हणजे तुम्ही स्टेबल झालात का. तर मला हा नेहमी प्रश्न माझ्या मित्रांना जे असं मी विचारतो ना, किंवा जे आत्ता काही माझे मित्र महिन्याला 1-1 लाख रुपये वगैरे कमवतात, त्यांना मी प्रश्न विचारतो की अरे तू सेटल आहेस, तू तर लाख रुपये कमवतो. महिन्याच्या शेवटच्या याला त्याच्याकडे प्रश्न असतो की माझ्या गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाहीत का, कारण तेवढे EMIs, की 1 लाख रुपये कमवतो म्हणल्यावरती मग गाडी लोकांची खर्चाची तयारीच केलेली आहे. अल्टो गाडी असून चालत नाही ना तेव्हा. मग तेव्हा मोठी गाडी पाहिजे, कारण ते शेवटी तुमच्या प्रतिष्ठेला, इमेजला, तुम्ही 1 BHKच्या फ्लॅटमध्ये नाही राहू शकत. मग तुमचं ते सगळं जनरल असं सगळं वाढत जातं, फुगा. हां, आणि ते मला म्हणतात की आम्ही सेटल आहोत, म्हणजे मी 1 लाख रुपये कमवतो महिना म्हणू शकतो, पण आज तू जे आयुष्य जगतोयस ना, तसं आयुष्य आम्ही नाही जगू शकत. म्हणजे आम्हाला कायम एक तो लोड आहे आयुष्यामध्ये की पैसा आहे पण आनंद नाहीये, की मी गाडी घेतलीये, ऑफकोर्स गाडी घेतलीये, गाडीतनं फिरतोय मी, पण मला हा प्रश्न आहे की मी आज जर का नाही कामावरती गेलो तर मी गाडीचा EMI कुठनं भरू. आज जर का माझं हे काम सुटलं तर घराचे पैसे कसे भरू, घर घेऊन जाईल बँक, पैसे गाडी घेऊन जाईल बँक. मग मला असं जेव्हा मला लोक विचारतात तुम्ही सेटल आहात का, तुम्ही स्टेबल आहात का, दुसरा माझं यश नाही ठरवू शकत. म्हणजे आता लेट्स से की कलिंगडाचं मला आधी माहीत नव्हतं की मी असं काही पुण्यातून कलिंगड विकू शकतो. माझ्या डोक्यात असाच त्याच्यासाठी पण मी एक माझ्या मैत्रिणीला धन्यवाद म्हणेन की ते राहते कुठे सांगलीला, पल्लवी पाटील म्हणून मैत्रीण आहे, आणि ती मला म्हणते दादा मला कलिंगड पाहिजेत, दादा मला तुमची कलिंगड पाहिजेत, तुम्ही पार्सल करू शकता का. मी म्हणलं कलिंगड कसं पार्सल, कुरिअर करू शकता का. कलिंगड कसं कुरिअर करणार, कारण आपल्याला माहित नाही की ते कसं करतायत, टाकतायत वगैरे. म्हणलं कशी करतील, तुम्ही कुठे राहता. ती मला म्हणे सांगलीला. म्हणलं नाही हो, सांगली फारच लांब झालं. पण त्याच्यानंतर मला पुण्यातनं काही लोकांचे असे मेसेजेस आले की अल्केमी साईन दिसली, की तुम्ही पुण्यात देऊ शकता का. तर मी आधी विचार केला पुण्यात देऊ शकतो मी. तर मी विचार केला आधी टेम्पोतनं सही कलिंगड घेऊन जाऊया आणि विकूया. टेम्पोचं भाडं 4,500-5,000 रुपये म्हणलं, आणि ते फक्त ट्रिप, जर का पूर्ण दिवस थांबायचं आणखीन वेगळं. म्हणलं इथं भाडं परवडत नाही. बसनी न्यायचं म्हणलं तरी आपण बसनी किती कलिंगड, कारण एका कलिंगडाचं वजन 3 ते 4 किलो, 20 कलिंगडाचं वजन झालं 60 किलो. 60 किलो आपण बसनी कसं घेऊन जाणार, आणि पुण्यामध्ये कुठे बिबेवाडीला, एक विमाननगर कसं नेणार, रिक्षा नेणार, मग मिळणार काय आपल्याला, काहीच नाही, काय करायचं. मग म्हणलं तर माझ्या एका वेल्डर आता मित्र आहे त्याच्याकडे मी गेलो. त्याला म्हणलं की अरे मला असा बॉक्स बनवून देशील का की ज्याच्यात मी दोन्ही साईडला कलिंगड ठेवून घेऊन जाऊ शकतो. तो म्हणतो तुषार कशाला बॉक्स बनवतो, म्हणजे तू बॉक्स म्हणून आणखीन वजन वाढवतोयस. सो पाव कसे विकतात लोक, बाजूला पिशव्या बघ तशा मिळतात का तुला, त्याच्यात कलिंगड टाक. माझ्या डोक्यात ती कल्पना नाही आली, पण मग ती गेलो, मी ते पाव बघितले, पाव पिशव्या बघितल्या,
आणि मला चेनवाल्या मला जशा पाहिजे होत्या तशा पिशव्या मिळाल्या. मग त्याला शिवून घेतलं. ते शिवण्याची पण खूप मिळतच नव्हतं कोणी शिवायला. कसे एक काका तयार झाले, त्यांनी मला ते सगळं शिवून दिलं की आज 50 किलो वजन उचलायचं, तो मजबूत तुटला नाही व्हायला पाहिजे. पाहिजे. बरोबर. तर मग ते सगळं शिवून घेतलं आणि पहिली पोस्ट टाकली की मी 30 कलिंगड पुण्याला घेऊन येऊ शकतो, कोणाकोणाला ऑर्डर पाहिजे असेल त्यांनी द्या. ते पहिले जाळ्यात मी सापडलो. नाही, नाही, तुम्ही दुसरं. दुसरे. पहिल्या माझ्या दादानीच मला 13 कलिंगडाची ऑर्डर दिली डायरेक्ट. मग डायरेक्ट त्याच्या घरी 13 कलिंगड मी पोचवली. बरोबर. आणि तुमची ऑर्डर म्हणजे डायरेक्ट ह्याच्यातच आली की 32. म्हणजे ते एकदम हायच झालं की अरे मी पहिल्यांदा 30च कलिंगड म्हणजे या साईडला 15 या साईडला 15 अंडी होती. दादानी 13ची ऑर्डर दिली आणि बाकीची 2 अशी. मग मला परत त्याच्यात लोकांनी प्रश्न तुला परवडतं का बाईकवरती? मी विचार केला, हो, 500 रुपये पेट्रोल, एक कलिंगडाची किंमत 80 रुपये, 30 कलिंगड, 8×24, 2400, 500 गेले 1900, चल 200 रुपये जेवणाला गेले, 1500, 1000 तर मला मिळाले दिवसाचे. 1000 रुपये जर का दिवसाची मजुरी मिळत असेल काय वाईट आहे. आणि मग आज गेले 5 दिवस कमीत कमी 200 कलिंगड मी पुण्यामध्ये विकलेली आहे. 80 रुपये. आत्ताही कुणाला पाहिजे असेल तर सांगा, अजूनही आहेत आपल्याकडे. आपला भाग याच्यावर यायला खूप वेळ जाईल, 15 दिवस जाईल, तोपर्यंत कलिंगड संपलेली असतील. असली तर बघू आपण त्यावेळेस सुदैवाने. सो ते असं एक सगळं मी सेटल सक्सेसवरती बोलत असताना की मग मलासाठी हा एक हे झाला की हां, लोक मला विचारतात ना, तू सेटल आहेस का? मी म्हणतो नाही, मी अजून सेटलच नाही झालोय. किंवा तू सक्सेस आहेस का? नाही, अजून सक्सेसच नाही झालोय मी. म्हणजे मला असं नाही सांगायचं तुम्हाला, कारण तुम्हाला कळत नाहीये, कारण मी प्रवाहाच्या विरुद्ध चाललोय, प्रवाहाच्या बरोबर नाही चाललोय. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्या माणसाला काय स्ट्रगल करावं लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये, अंगावर जखमा करून घ्यायला लागतात. किती लोक तुम्हाला काय काय बोलत असतात, किंवा लोक तुमच्याकडे कसं बघत असतात, किंवा कधी कधी अरे काय गेली 8 वर्ष हेच करतोय, अजून काय पुढे काय. पण काय माहिती तुम्हाला की मी ज्या हेमंत छाबराकडे काम करत होतो ना, तो मला म्हणाला की 23 वर्ष ज्यावेळेस मी त्याच्याकडे गेलो, त्या 23 वर्षांनी त्याच्याकडे खूप वेगळं होतं. म्हणजे त्यांनी ज्या चालू केलं ती बंजर जमीन होती. आणि आता तो तुम्ही सॅटर्डे त्याला फोन करा, वेळच नाही, बिझी आहे पूर्ण, म्हणजे हाऊसफुल आहे, नाहीये पुढचा सॅटर्डे नाहीये, त्याच्या पुढचा अवेलेबल असू शकतो कदाचित असं. सो मी तेच म्हणतो की ठीक आहे, आत्ता नाहीये, मलाही माहिती आहे की आत्ता नाहीये लोकांच्या दृष्टीने. माझ्या दृष्टीने मी आहे सक्सेस, कारण माझ्याकडे एवढंसं झोपडं होतं. माझ्याकडे आज 4 लोक राहू शकते आणि माझ्याकडे 20 लोक राहू शकतात. बरोबर. पण तो लॅविशनेस किंवा ते माइंडसेट असलेले लोकच राहू शकतात. पारंपरिक जो दृष्टिकोन यशाचा आहे त्या दृष्टीने कदाचित नसेल. नाही, कारण हे कसं आहे की आजकालच्या ह्याच्यामध्ये शेती करणं म्हणजे एक दुय्यम दर्जाचं समजलं जातं, पण खरं तसं नाहीये. म्हणजे त्याला आपल्या इथे पारंपरिक पद्धतीने सांगितलेलं उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी, ते आता बरोबर उलट झालंय. एक्झॅक्टली. म्हणजे पण ते आता तुझ्यासारखी जी मुलं आहेत त्यांचे जे हे काही प्रयत्न आहेत त्याच्यामधूनच कदाचित बदलू शकतो, आपल्याला त्या ह्याच्यापर्यंत जाता येईल. तर त्याच्यामुळे मग ते लोकांना आता असं सांगणं सोडून देतो की मी सेटल, तुमच्या दृष्टीने जे काय असेल तुम्हीच ठरवा. कारण म्हणलं मी आनंदी आहे जे जगतोय त्याच्यामध्ये. तुम्हाला कसं आनंदी राहायचंय तुम्ही ठरवू शकता, त्याच्यामध्ये मी नाही तुम्हाला असं हे म्हणू शकत की अरे हेच लाईफस्टाईल चांगलं आहे म्हणून असं. आणि सक्सेस तर सक्सेस आहे मी. म्हणजे ठीक आहे, आत्ता माझ्याकडे गाडी नाही, आत्मतृप्ती नक्की आहे, आत्मतृप्ती माझी नक्की आहे. आत्ता माझ्याकडे गाडी नाहीये, नसणार आहे असं कधीच होणार नाहीये, ती 1-2-4 वर्षात नक्कीच येणार. सो मग जर का तुम्हाला म्हणायचं असेल मला सक्सेसफुल, तर तेव्हा तुम्ही नक्की म्हणा. मी हे डेफिनेटली आहे. मी ज्या वेळेस मी पहिली गाडी घेईन ना त्यावेळेस मी गाडीच्या मागे लावणार आहे येस आय एम सक्सेसफुल. कारण शेती करणाऱ्या माणसाची जी भावना आहे ना की तुम्ही कधी 100% म्हणू शकत नाही शेती हा म्हणजे उपजीविकेचा धंदा आहे किंवा साधन आहे. कारण आता माझ्या करंडाची साईज मला हवी होती एवढी अपेक्षित आलीच नाही. की मला अपेक्षा होती अशी की म्हणजे 80ला विकते ती मला 150ला विकायची होती, पण नाही झाली ती. कारण मध्ये हवामान कसं झालं होतं तुम्ही बघित होतात, मध्ये अचानक एकदम दव पडायचं, मध्ये अचानक एकदम कडक ऊन पडायचं. सो तो झाडावरती परिणाम होतो त्या गोष्टींचा सगळा. आणि मग ती करण्याची साईज माझी छोटीच राहिली, त्याच्यामुळे मला ती 80ने विकायला लागतात. नाही तर 150ने माझी करंड गेली असती, मग मला अजून पैसे मिळाले असते. असं जीवनातील यशाचे पारंपरिक निकष झुगारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुषार बरोबर आता आपण ज्या गप्पा मारल्या त्या मला वाटतं आपल्याला आवडल्या असतील.
अशाच आनंदयात्रींना भेटण्यासाठी ऐकत रहा रामराम मंडळी. धन्यवाद तुषार, आज तू इथे आलास, खूप मजा आली. धन्यवाद. धन्यवाद.